मला असं वाटतं की ती भूमिका, तो स्टँड घेण्याची तिच्यामध्ये सक्षमता आहे आणि तेवढी ती सशक्त आहे. आपण म्हणतो ना की असं पंचपक्वान्नांचं ताट घेऊन कोणीतरी आलं, मग का नाही खाणार? असं ते नाटक समोर आलं आणि ते वाचल्यानंतर लक्षात आलं की हे फार आजचं नाटक आहे. खूप रिलेट होणारं नाटक आहे. अभिनेता आहे तो, लेखक आहे तो, त्याच्यामुळे मी जरी अभिनेत्री असले आणि मी ते समजून घेत असले किंवा माझे जे वाद त्याच्याशी व्हायचे ते होतात किंवा मुलीबद्दल काही विचार करताना काही गोष्टी खूप कधी-कधी तटस्थपणे त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या जाते. मग ती शिस्त लावण्याचं असो किंवा मग काही गोष्टींमध्ये नाही म्हणण्यासाठी असो. सो एक येस, हे उल्का आणि समिधा काही गोष्टींमध्ये डेफिनेटली सारख्या आहेत. सुंदर नाटक आहे ज्याचं नाव आहे भूमिका. आणि या नाटकानिमित्त आपण भेटतोय संध्या ताईला आणि संध्या ताईकडून जाणून घेऊया की तिची भूमिका काय आहे. काय म्हणूया, अत्यंत कॉमन बाई आहे. पण ह्या कॉमन बाईची, ह्या सर्वसामान्य स्त्रीची पण स्वतःची काही मतं आहेत, जी तिला ठामपणे मांडण्याची बुद्धी आहे, जी ठामपणे मांडण्याचा ती विचार करते. मग ते नवऱ्यासमोर असो, मुलीसमोर असो किंवा समाजासमोर असो. मला असं वाटतं की ती भूमिका, तो स्टँड घेण्याची तिच्यामध्ये सक्षमता आहे आणि तेवढी ती सशक्त आहे. खरं तर खूप दिवसांनंतर तुला रंगभूमी पाहताना आम्हाला आनंद होते, अर्थात तुलाही होत असेल. हे नाटक जेव्हा चूज केलंस की आपल्याला हे करायचंय, तर तेव्हाची फिलिंग काय होती? पहिले तर हे नाटक मी नाही निवडलं, या नाटकाने मला निवडलं. वाह! ग्रेट. आणि चंदू सरांनी मला निवडलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक मला माझ्या, असं आपण म्हणतो ना की असं पंचपक्वान्नांचं ताट घेऊन कोणीतरी आलं, मग का नाही खाणार? असं ते नाटक समोर आलं आणि ते वाचल्यानंतर लक्षात आलं की हे फार आजचं नाटक आहे. खूप रिलेट होणारं नाटक आहे आणि प्रेक्षकगृहामध्ये एक, मला असं वाटतं, जर 500 लोकं बसले असतील, तर 200 मला रिलेट करतील. 200 सचिनजींना रिलेट करतील. आणखी काही 50 लोकं. तर 6 पात्र आमच्या नाटकात आहे. 6ही पात्रांचं म्हणणं आहे. आणि मला खूप याची गंमत वाटते, की तुमच्या असण्या आणि नसण्याने जेव्हा गोष्टीमध्ये फरक पडतो, तेव्हा तुमचं कॅरेक्टर खूप सशक्त असतं आणि ती ही उल्का आहे. हे 6 कॅरेक्टर्स आहेत. ते एकात एक गुंतलेले आहेत. तर मला असं वाटतं, की ते सगळ्यांना आवडतील बघायला. या भूमिकेला कुठे तू स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःशी रिलेट करतेस? काही अंशी डेफिनेटली. कारण ती एक आई आहे, जी, माझी मुलगी पण आत्ता 10वीत आहे, त्याच्यामुळे माझ्या घरी पण एक असं जेनझी वातावरण आहे. माझा नवरा या क्षेत्रातला आहे. जरी अभिनेता आहे तो, लेखक आहे तो, त्याच्यामुळे मी जरी अभिनेत्री असले आणि मी ते समजून घेत असले, तरी जेव्हा मी अत्यंत सर्वसाधारण बाई म्हणून विचार करते, तेव्हा माझी जी चिडचिड व्हायची ती होतेच किंवा माझे जे वाद त्याच्याशी व्हायचे ते होतात किंवा मुलीबद्दल काही विचार करताना काही गोष्टी खूप कधी-कधी तटस्थपणे त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या जाते. मग ती शिस्त लावण्याचं असो किंवा मग काही गोष्टींमध्ये नाही म्हणण्यासाठी असो. सो एक येस, हे उल्का आणि समिधा काही गोष्टींमध्ये डेफिनेटली सारख्या आहेत. तुझा स्वतःचा एक भाषेचा टच आहे, जो आम्ही नेहमीच बघत असतो तुला. तर या नाटकाच्या निमित्ताने तू प्रेक्षकांशी तुझ्या भाषेच्या टचमध्ये काय सांगशील? आता का सांगू बाबा? नाटक तर छानच आहे. नाटक आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊन राहिलोय आणि मेहनत तर खूप केली आहे. आता तुम्ही या थिएटरमध्ये, नाटक पहा आणि मग सांगा कसं वाटते. अरे वाह! मस्त, मस्त. खूप छान. आणि तुला तुझ्या या नव्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.